नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 89. भाग 89. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आज तुमच्या ध्यानात तुम्ही आहात हे नक्की, पण कोणत्या रूपाने? आज तुमच्या ध्यानात तुम्ही आहात हे नक्की, पण कोणत्या रूपाने? देह रूपानेच ना, देह म्हणूनच ना. तुमची सध्याची जात, वंश, प्रांत, लिंग हे धरूनच आहे ना. पण आता नव्या ओळखीने तुम्हाला स्वतःला ओळखायची वेळ तुमच्यावर आली आहे. ही नवी ओळख म्हणजे केवळ शुद्ध असणेपणाने असणे. ही नवी ओळख म्हणजे केवळ शुद्ध असणेपणाने असणे. त्यालाच शुद्ध चैतन्य पण तुम्ही म्हणू शकता. चैतन्याशिवाय असणेपणा नाही आणि असणेपणाशिवाय चैतन्य नाही. या तुमच्या खऱ्या व नव्या ओळखीचे सतत स्मरण ठेवा. या तुमच्या कायेमध्ये 5 जणांची भागीदारी आहे. म्हणूनच काया म्हणजे पंचमहाभूतांचा ओला सुखा असा रस आहे, असा कचरा आहे. तुम्ही यात काय म्हणून आहात किंवा काय म्हणून तुम्ही त्यात राहू इच्छिता? जगात जेही काही ज्ञान आहे ते केवळ शब्द आणि शब्दच आहेत. म्हणजे वास्तविक जे आहे ते ज्या शब्दांनी ओळखल्या जाते त्या शब्दांनाच महत्व दिल्या गेले आहे. जे वास्तविक आहे त्याला महत्व दिल्या गेले नाही. म्हणूनच आपण कोणीतरी काहीतरी आहोत ही व्यर्थ कल्पना उघडी नागडी केली पाहिजे. जे म्हणून घडते ते कालधर्माप्रमाणेच घडते. जे काही घडते ते कालधर्माप्रमाणेच घडते. स्वरूप प्राप्तीची इच्छा सुद्धा जेव्हा व्हायची तेव्हाच होते आणि आपोआप होते. स्वरूप प्राप्तीची इच्छा सुद्धा जेव्हा व्हायची तेव्हाच होते आणि आपोआप होते. वयाने मोठे झाले की बालपण आपोआप वर्ज्य होते. तसे स्वरूप ज्ञान झाले की कायारूप असणे हे पण आपोआप वर्ज्य होते. परमात्मा म्हणजे आहे तरी काय? परमात्मा म्हणजे आहे तरी काय? परमात्मा हे आपण फक्त एक त्याला नाव दिले आहे आणि ते नाव ऐकले आहे. पण ते म्हणजे काय? ते म्हणजे काय तर ती आहे आपणच असल्याची चव. ती आहे आपणच असल्याची चव. ती चव सर्वांना सारखीच आहे. ती चव सगळ्यांना सारखीच आहे. मग आता उपदेशाची गरज काय? कोण कोणाला उपदेश करणार? पण स्वरूप ज्ञानाला जर विचारले की तो म्हणणार, अज्ञानी लोक सर्व संवेदनांचा अर्थ काढत बसतात. तर तो म्हणणार, अज्ञानी लोक सर्व संवेदनाचा अर्थ काढत बसतात. पण श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, ज्ञानी माणसाची काया पण एक तात्पुरता संवेदना देणाराच प्रसंग आहे. एक तात्पुरता संवेदना
देणाराच प्रसंग आहे. जोरात लघवी लागल्यावर ताबडतोब जावे लागते, राहवत नाही. आणि लघवी पूर्ण होईपर्यंत तात्पुरते लघवी करणे या एकाच गोष्टीवर आपले प्रेम असते. या एकाच गोष्टीवर आपले प्रेम नसते काय, असे श्री निसर्गदत्त महाराज विचारतात. सद्गुरुबोध भाग 1. प्रवचन दिनांक 2/4/1978. असो, आपणच असल्याचा आपल्याला जो टच आहे तेच चैतन्य होय. आपणच असल्याचा आपल्याला जो टच आहे तेच चैतन्य होय. ईश्वराच्या बाबतीत जोपर्यंत तो ईश्वर असे म्हटल्या जाते व परमात्म्याच्या बाबतीत ते परमात्मतत्व असे म्हटले जाते, तोपर्यंत तुम्ही घरपोच नाही, तर रस्त्यातच कुठेतरी अडकलेले आहात आणि प्रवासीच आहात. अजून प्रवास पूर्ण झाला नाही. श्री ज्ञानेश्वराच्या भाषेत सांगायचे म्हणजे या मार्गाचे भगवान शंकर सुद्धा अजून कापडीच आहेत. कापडी म्हणजे यात्रेकरू. पण एकदा घरी पोहोचल्यावर जग हे स्वप्नापेक्षाही खाली रिकामे वाटेल. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की तुम्हाला हे सर्व ऐकण्याची आवड आहे. हे एक खरोखरच पारमार्थिक शुभचिन्ह आहे. रोजच्या रोज तुम्ही झोपी जाताना स्वतःला सांडता आणि नंतर गाढ झोपी जाता आणि सकाळी मात्र जागे होताच परत स्वतःला मांडता, स्वतःची मांडामाड करता. पण समजा ती गाढ झोप जागीच झाली नाही तर तुम्ही तक्रार कुणाकडे करणार? आणि मुख्य म्हणजे तुम्ही तक्रार करायला सुद्धा उराल काय? 1000 वर्षांनी येणारे असे मरण आत्ता या क्षणी आले तर आनंदाने टाळ्याच वाजवल्या पाहिजे. व 1000 वर्षे जगले तरी त्याचे काहीच अप्रूप आपल्याला वाटायला नको. यालाच म्हणतात वैराग्य. एखादी गोष्ट ही मिथ्या आहे हे कळताच त्या मिथ्या गोष्टी आपोआपच सुटतात किंवा नष्ट होतात. त्या मिथ्या गोष्टी मुद्दाम सोडाव्या लागत नाही. यालाच ब्रह्मार्पण वस्तू असे म्हणतात. आत्मज्ञान म्हणजे आपणच असल्याचे शुद्ध असलेपणाचे ज्ञान. हे मात्र तुम्ही विसरू नका. त्यासाठी गिरीकंदरात जाण्याची मुळीच गरज नाही. तुम्हाला जी आपण अमुक आहो अशी आठवण आहे, ती आठवण गहाळ होणारी आहे. शरीराच्या ओळखीशिवाय तुमच्याकडे तुमची अशी आणखी काही ओळख आहे तरी काय? श्री निसर्गदत्त महाराज स्पष्टपणे सांगतात की सद्गुरुबोध भाग 1 पान नंबर 32. श्री निसर्गदत्त महाराज स्पष्टपणे सांगतात की आत्मा हा केवळ एक शब्द आहे. त्याचा अर्थ आपण असाच आहे. आत्मा शब्द बराच गैरसमज पसरविणारा आहे. काहींना तो गैरसमज पसरविणारा वाटत नसेल तर ते भाग्यवानच म्हणावे. पण बहुतेकांना तो गैरसमज पसरविणाराच आहे.
कारण कुणी आत्मा आहे म्हणतात, कुणी त्याला नाही म्हणतात. आपल्याला खरं सांगायचं म्हणजे याच्यातील काहीच कळत नाही. त्यांचे आहे पण समजत नाही आणि नाही पण समजत नाही. त्यामुळे उगीच आपण आत्मा आहे, आत्मा नाही असे म्हणू नये. पण आपण म्हणजे आपले असणेपण, आपण म्हणजे आपले असणेपण याविषयी मात्र कुणालाच काही काडी मात्र शंका नाही. याविषयी काडी मात्र कोणाचेच दुमत नाही. या असणेपणाला नाही म्हणताच येत नाही आणि या असणेपणाला कुठला पुरावा पण लागत नाही. या असणेपणाला आहे असे म्हणणे म्हणजे परत आहेला आहे म्हणणे असेच व्यर्थ होईल. म्हणून आत्मा आहे की सर्व शून्य आहे याविषयी विचारवंतात बरेच वाद आहेत. आत्मा आहे की सर्व शून्य आहे. म्हणून आत्मा आहे की सर्व शून्य आहे याविषयी इतकं खात्रीलायक आपल्याला सांगता येत नाही, जितकं आपण आहो याविषयी मात्र आपण खात्रीलायक सांगू शकतो. जितकं आपण आहो याविषयी खात्रीलायक सांगू शकतो. तात्पर्य आत्मज्ञान म्हणजे आत्म्याचे ज्ञान. आत्मज्ञान म्हणजे आत्म्याचे ज्ञान असा अर्थ नसून आत्म म्हणजे स्वतः. आत्म म्हणजे स्वतःचे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान होय. हू एम आय? म्हणून आत्मज्ञान म्हणजे आपणाला आपण आहो असे जे जाणवते ते. आत्मज्ञान म्हणजे आपणाला आपण आहो असे जे जाणवते ते. न मागता न वांछिता तुम्हीच असल्याची श्रद्धा तुमच्या ठिकाणी आपोआप निर्माण झाली आहे, जिच्यामुळे आपण आहो असे जाणवते. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, माझे मन म्हणजे नक्की आहे तरी काय? माझे मन म्हणजे नक्की आहे तरी काय? सहवासाने घडलेले जे संस्कार आठवतात, त्या संस्काराची आठवण म्हणजेच माझे मन. त्या संसाराची आठवण म्हणजेच मन आणि यालाच लोक माझे मन म्हणतात. पण मन हे आपले स्वतःचे कधीच नसते. ते असते फक्त संस्कारयुक्त. ते फक्त संस्कार असतात, आठवणी असतात आणि त्या आठवणीचा त्यांचा विसरही पडू शकतो. मग जे विसरलेले आहे त्याला माझे मन म्हणता येईल का? मन म्हणजे केवळ आठवणारे जे बाहेरून आत आलेले आहे त्यालाच संस्कार म्हणतात. ते विसरल्या गेले की विसरलेल्या आठवणीला माझे मन म्हणणे शहाणपणाचे होणार नाही. हे सर्व ज्यामुळे कळणे शक्य होते ते आपण आहो म्हणूनच. असो. इथे एक सांगण्यासारखे आहे की श्री निसर्गदत्त महाराज कॅन्सर या दुर्धर देहव्याधीमुळे अखेरच्या काळात अशक्तपणामुळे जास्त बोलत नसत. जून 1977 ते मे 1981 पर्यंत या काळात जी छोटी छोटी निरूपणे झाली त्या निरूपणात त्यांच्या शिकवणीचा सारांश अतिशय स्पष्ट, प्रभावी, परखड, प्रसंगी कळत भाषेत प्रकट झाला आहे. त्याची निरूपणे बहुतेक जणांना फार दुर्बोध वाटतात, पण
ही या काळातील निरूपणे मात्र सामान्य माणसाच्या आकलन शक्तीच्या आवाक्यातीलच आहे. त्यामुळे ती कठीण वाटणार नाही. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, वरवरच्या आणि बदलणाऱ्या व्यक्तीपेक्षा निर्विकार आणि नेहमी हजर असलेल्या आपण आहो अशा शुद्ध असणेपणाच्या कळतेपणाला तुम्ही अधिक महत्व द्या. हीच साधना समजा. या चेतनेच्या पलीकडे असणाऱ्या स्वरूप स्थितीची साथ सोडू नका. या चेतनेच्या पलीकडे असणाऱ्या स्वरूप स्थितीची साथ सोडू नका. मी आहे च्या केंद्रावरच सर्व लक्ष घाला. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, जे काही कळते ते तू नाहीस. जे काही कळते ते तू नाहीस, पण ज्यामुळे हे जे सर्व काही कळणे शक्य झाले ते तू आहेस. आणि यालाच तू चिटकून राहा. याची साथ सोडू नको. याचा हात सोडू नको. एक गोष्ट ऐका आणि मग काय ठरवायचे ते ठरवा. काय तात्पर्य काढायचे ते तात्पर्य काढा. गोष्ट अशी, शिक्षकाने सर्व विद्यार्थ्यासमोर एक दगड पाण्यात फेकला आणि विचारलं, मुलांनो, दगड का बुडाला? सर्वांनी सांगितलं, सर, दगड जड होता ना म्हणून पाण्यात बुडाला. पण एका विद्यार्थ्याने फार सुंदर उत्तर दिले. तो म्हणाला, सर, त्याने तुमचा हात सोडला म्हणूनच तो पाण्यात बुडाला. नमस्कार.